माणसाला शेपूट येईल का? माणसाने माणसाशी संवाद तोडला आहे, म्हणून तो घराघरात एकटा पडला आहे. येत्या काळात ही समस्या अक्राळ विक्राळ होईल, तेव्हा आपल्या हातातून वेळ निघून जाईल. कदाचित माणूस विसरेल संवाद साधण्याची कला. याच्यामुळे येऊ शकते मूक होण्याची बला. पूर्वी माणसे एकमेकांशी भरभरून बोलायचे. पत्र सुद्धा लांबलचक 2-4 पानं लिहायचे. त्यामुळे माणसाचं मन होऊन जायचं मोकळं. हसणं काय, रडणं काय, खळखळून यायचं. म्हणून तेव्हा हार्टमध्ये ब्लॉकेज फारसे नव्हते. राग असो, लोभ असो, सगळं मोकळं होतं. पाहुणे रावळे गाठीभेटी सतत चालू असायचं. याच्यामुळेच प्रत्येक माणूस टवटवीत दिसायचं. आता मात्र माणसाच्या भेटीत झाल्या कमी. चुकून भेट झालीच तर आधी बोलायचं कुणी? ओळख असते, नातं असतं, पण बोलत नाहीत. काय झालंय कुणास ठाऊक, त्याचं त्यांनाच माहीत. घुम्यावानी बसून राहतो, करून पुंगट तोंड. दिसतो असा जसा काही निवडुंगाचं बोंड. व्हॉट्सअपवर प्रत्येकाचेच भरपूर ग्रुप असतात. बहुतांश सदस्य तर नुसते येड्यावानी बघतात. त्यांनी मेसेज वाचल्याच्या दिसतात निळ्या खुणा, पण रिप्लायसाठी सुटत नाही शब्दांचा पाना. नवीन नवीन व्हॉट्सअपवर चांगलं बोलत होते. 2-4 शब्द तरी टाईप करत होते. आता मात्र बऱ्याच गोष्टी इमोजीवर भागवतात. कधी कधी तरकटी करून इमोजीनेच रागवतात. म्हणून इतर प्राण्यांसारखी माणसंमुखी होतील का? भावना दाबून धरल्या म्हणून माणसाला शिंग येतील का? काय सांगावं नियती म्हणेल, लावा याला शेपटी. वाचा देऊन बोलत नाही, फारच दिसतो कपटी. हसण्यावर नेऊ नका, खरंच शेपूट येईल. पाठीत बुक्का मारून मग कुणीही पळून जाईल. म्हणून म्हणते बोलत चला, काय सोबत नेणार? उगाच तुमची वाचा जाऊन फुकट शेपूट येणार. कविता आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.